माझ्या मेवण्याला पकडलं होतं त्यांनी। तर माझे भाऊ गाडीत बसलेलं होतं त्याला, तर माझे भाऊ नुसते विचारायला गेले, बारीक मुलगा आहे त्यांना विचारायला गेले ते त्यांना कशामुळे बसवलं सर, एवढंच म्हणलं त्यांनी। तर त्यांनी गाडीतून उतरले त्यांनी लगेच मारहाण त्यांनी सुरू केली। मग मी गेले तिथे त्यांच्यापाशी, मी म्हणलं माझ्या भावाला मारू नका, मी म्हणलं नसतं त्यांनी बोललं ते तुम्ही तोंडाने बोला, बस तुम्ही फायटाने बुक्कीने मारू नका भावाला। मी सोडवायला गेले तर मला बी त्यांनी धक्काबुक्की केली, मला खाली पाडलं त्यांनी, मला खाली पाडलं, मला मारलं त्यांनी बेदम भावाला मारलं। भावाला सोडायला गेलं तर मला लय मारलं त्यांनी, लाथाबुक्क्याने हाताला लागलं आणि इथं कानाला बी लागलेले, मुक्का मारायला लागलेले। 5-7 जण होते, 7-8 जण। नाही तक्रार दिलेली आहे नुसते, पण कारवाई अजून केली नाही, तक्रार दिलेली आहे। उलट त्यांनी खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केले का ब्लेडने वार केले, आमच्यापाशी तसलं काहीच नव्हतं। तिथं आमची मागणी अशी आहे का आम्हाला बिन गुन्ह्याचं आणि बिन असं काही आमच्यापाशी काही नसताना बी माझ्या भावाला 4 यात्रेमध्ये माझ्या भावाला हाणलं त्यांनी, 4 गावासमोर इज्जत घातली त्यांनी, काही नसताना बी। दिनांक 6/7/25 रोजी आषाढी एकादशी असल्याने अंबोरा पोलीस स्टेशन हद्दीतील नांदूर विठ्ठलाचे या गावी विठ्ठलाची मोठी यात्रा असते। जवळपास 1 लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी त्या ठिकाणी येत असतात। त्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून अंबोरा पोलीस स्टेशनचा बंदोबस्त भाविकांच्या व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी लावलेला होता। साधारण दुपारच्या सुमारास एक व्यक्ती चोरी करताना रंगे हात पकडला पोलिसांनी आणि त्यास पुढील कारवाई करता ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनच्या वाहनामध्ये घेऊन येत असताना सदर नागेश काळे या व्यक्तीने तसेच त्याच्यासोबत एक अनोळखी महिला यांनी पोलीस स्टेशनच्या गाडीला अडथळा निर्माण करून पोलीस स्टेशनच्या गाडीची जाळी पकडून ठेवली व गाडीमध्ये बसून चालवलेला मुलगा हा त्यांचा भाचा असून त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जायचे नाही, खाली उतर आणि आमच्याशी आरेरावीची भाषा केली। त्यावेळेस त्याला समजावून सांगितले का त्यास रंगे हात चोरी करताना पकडलेले आहे, तसेच त्याच्याजवळील मुद्देमालही रिकवर केलेला आहे, परंतु तो कोणत्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। तो आरडाओरड करून त्याला खाली उतर असं म्हणत पोलिसांशी आरेरावी भाषा करू लागला। तसेच मी गाडीची जाळी सोडणार नाही, गाडी पुढे जाऊन देणार नाही आणि जर त्याला घेऊन गेले तर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरे वाईट करील आणि तुमच्यावर आरोप करील असे म्हणू लागला। त्यावेळेस आम्ही खाली उतरून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कोणत्याही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता। त्यावेळेस त्याच्यातून आमच्या झटापट झाले असता त्याने आमच्यावर ब्लेडने वार केले। त्यावेळेस आमच्या हाताच्या करंगळीमधून रक्त आले, तसेच आमच्यासोबत असलेले हवालदार यांच्याही मनगटाला ब्लेड लागले नाही, त्याच्यातूनही रक्त आले। त्यावेळेस त्यास पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनला आणत असताना त्यांनी बेशुद्ध होण्याचे नाटक केले। त्यामुळे आम्ही त्यास औषधोपचाराकरी दवाखान्यात ॲडमिट करण्यासाठी घेऊन जात असताना त्यांनी दुसऱ्या गाडीमध्ये बसून त्याचे नातेवाईक त्यास घेऊन गेले आणि त्याने कोणत्या दवाखान्यात औषधोपचार न करता तो तिथून निघून गेला। या संदर्भात त्यांची पार्श्वभूमी बघितल्यास नागेश काळे याचे नातेवाईकांवर अनेक चोरी, घरफोडी, जबरी चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत। तसेच हे लोक अल्पवयीन मुलांना अशा यात्रा गर्दीची ठिकाणे असतात या ठिकाणी पाठवून चोरी करण्यास सांगतात, जेणेकरून अल्पवयीन मुलांना कायद्यामध्ये जास्त शिक्षेची तरतूद नाही, त्याचा ते गैरफायदा घेतात आणि ज्या ठिकाणी यात्रा असे उत्सव असतात त्या ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न करतात। नागेश काळे यांनी आमच्यावर केलेले आरोप फक्त त्यांच्यावर कोणती कारवाई होऊ नयेत यासाठी आमच्यावर खोटे आरोप केलेले आहेत। त्यांना जी काही मारहाण झालं ते दाखवतात, तो नेमका काय प्रकार? ते आता त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नयेत, ते परत चोरी करण्यासाठी त्यांनी तयार राहावं, पोलिसांनी त्यांना घाबरलं पाहिजे, यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात आणि खोटे आरोप करू शकतात। त्यांनी जे तक्रार केली त्याच्यावर 100% कारवाई होईल, चौकशी होईल, चौकशी अंती जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल त्यावर। आणि त्या संदर्भात त्यांच्यावर काही कारवाई केली जाते? तुम्हाला ब्लेडने वार केले? नमूद व्यक्तीने आमच्यावर सरकारी कर्तव्यात अडथळा केला, त्यामुळे सरकारी कर्तव्यात अडथळा म्हणून प्रचलित कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आमच्या मुलाला, माझ्या मुलाला आणि मुलीला मारलं,
बेहात मारलं, चूक नसताना बेहात मारून असं म्हणजे एकदम जखमी करून बेसुद्धा होता मुलगा, तो बेसुद्धा होता. आणि असं बेसुद्धा होता की तसं त्यांनी एवढी मारहाण करून सुद्धा मुलाकडे पाहिलं नाही माझ्या. मग मी अशी बाहेरची गाडी केली, मला माहिती पडल्यावर बाहेरची गाडी केली. मुलीला बेहात मारलं, लाथानी बुक्यानी कुठे छातीत मार दिला यांनी, बेहात पोलीस लोकांनी मार दिला की मुलीचं सुद्धा माझ्या त्यांनी असं म्हणजे लेडीज बोलून मारलेलं नाही. स्वतः पोलिसांनी माझ्या मुलीची सुद्धा इज्जत त्यांनी जाणलेली नाही.